प्रकरण 7. खडतर वाटचाल. दुपारच्या रणरणत्या उन्हात दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर माझं विमान उतरलं. गंमत म्हणजे दुबई आणि मुंबई ही महानगरं जुळी भावंड वाटावीत इतकं त्यांच्यात साम्य होतं. तरीही आपण जणू एका नव्याच जगात प्रवेश केल्यासारखं मला वाटायला लागलं. मुंबईसारखंच प्रशस्त आखीव-रेखीव रस्ते, विचारपूर्वक बांधलेल्या उत्तुंग सुबक इमारती आणि वाळवंटातही हिरवाईचा प्रत्यय देणारं लँडस्केपिंग असं सारं होतं. गेल्या 10 वर्षात दुबईत नियोजनबद्ध विकास होत असल्याचं पदोपदी जाणवत होतं. हे महानगर अलीकडेच आखाती देशांमधील एक प्रमुख बाजारपेठ बनल्याने इथे देशोदेशीच्या लोकांची वर्दळ होती. मुंबईप्रमाणेच इथेही रस्त्यावरच ठिकठिकाणी माल विकणारे फेरीवाले होते, पण अरुंद गल्लीबोळ, चाळी आणि दाटीवाटीने थाटलेली दुकानं नव्हती. रस्त्यांवर वर्दळ असली तरी कोलाहल नव्हता. लोकांचे घोळके असले तरी ढकलाढकली आणि आगे चलो याचा पुकाराही नव्हता. फुग्याला टाचणी लागली. बाबा मला न्यायला विमानतळावर येणार नव्हते, तसं त्याने आधीच कळवलं होतं. इमिग्रेशनचे आणि कस्टम्सचे सोपस्कार आटोपल्यावर विमानतळावरून मी बाबांना दुकानाच्या नंबरवर फोन केला. बऱ्याच महिन्यांनी बाबांचा आवाज माझ्या कानांवर पडत होता. आम्ही दोघेही आनंदलो. बाबा मला म्हणाले, दादा, मी ड्रायव्हरला सांगून तुझ्यासाठी एक गाडी पाठवतो. तू 15 मिनिटांनी विमानतळाबाहेर येऊन थांब. मी एकदम हवेत तरंगायला लागलो. आपल्यासाठी चक्क खास गाडी, मज्जाच. पण त्यात विशेष काय? आपले बाबा आता बिझनेसमॅन आहेत, मग युवराजांच्या स्वागताला गाडी सज्ज असणारच. असं मनाशी कौतुक करून घेत मी विमानतळाबाहेर थांबून वाट पाहायला लागलो. थोड्या वेळाने माझ्या पुढ्यात एक गाडी येऊन उभी राहिली. बघतो तर कार नसून तो चक्क एक मालवाहक टेम्पो होता. ड्रायव्हरने खाली उतरून माझे नाव विचारले आणि अभिवादन करत माझं सामान गाडीच्या मागच्या जागेत ठेवण्यासाठी दार उघडलं. तिथे मालाची बरीच पोती, पाकिटं गच्च भरलेली होती. कशी बशी त्यात जागा करून त्याने माझ्या बॅगा रचल्या आणि ड्रायव्हर सीटवर सरकून बसायला थोडीशी जागा करून दिली. अशा रीतीने ड्रायव्हर शेजारी बसून अस्मादिक त्या टेम्पोतनं दुकानाकडे रवाना झाले. माझ्या अपेक्षेच्या फुग्याला हळूहळू टाचणी लागायला सुरुवात झाली होती. आमची गाडी दुकानापुढे उभी राहिली. बाबा दुकानाच्या कामात गर्क होते, तरी मला बघून त्यांना आनंद झाला. मी वाकून नमस्कार केल्यावर त्यांनी मला जवळ घेतलं. थोडी विचारपूस केल्यावर त्यांनी मला माझं सामान आतल्या खोलीत ठेवायला सांगितलं. बाबांचं हे दुकान म्हणजे नमुनेदार प्रकार होता. आपल्याकडे अनेक व्यापाऱ्यांच्या आगे दुकान पीछे मकान असा प्रकार असतो. आमचं दर्शनी भागात दुकान आणि त्याच्या मागच्या भागात गोडाऊन असा प्रकार होता. वेगवेगळ्या मालांच्या पोत्यांनी आणि पिशव्यांनी खचाखच भरलेल्या त्या गोडाऊनमध्ये एका कोपऱ्यात बाबा राहत होते. तिथे एक स्टोव्ह होता, त्यावर ते चहा आणि स्वयंपाक करायचे. 12ही महिने ते गार पाण्यानेच आंघोळ करत असल्याने स्टोव्हवर पाणी तापवण्याचा प्रश्नच नव्हता. जेवल्यावर भांडी आवरली की त्याच जागेवर अंथरूण घालून झोपायचं. असा तो आसपासचा प्रेक्षणीय नजारा बघत एक निश्वास टाकून मी सुद्धा गोडाऊनच्या दुसऱ्या कोपऱ्यात माझी पथारी पसरली. रात्री दुकानातली कामं आटपून बाबा आत आले. माझ्या स्वागतासाठी त्यांनी जेवणात खीर बनवली. जेवता जेवता बाबांनी पहिला धडा दिला. ते म्हणाले, दादा, तू दुबईत काम करण्यासाठी आलायस. इथे दुकानात तू मालकाचा मुलगा म्हणून रुबाब मिरवायचा नाहीस. तू नवशिका असल्याने दुकानाच्या कामात सुरुवातीला तुझी फारशी मदत मला होणार नाही, पण तू दुकानात उभा राहून मी सांगेन त्या छोट्या कामांपासून सुरुवात कर. पहिले काही दिवस रोजचं जेवण बनवण्याची जबाबदारी माझी असेल, पण भाज्या चिरणं, भांडी विसळणं, ब्रेड आणणं आणि स्वच्छता करणं ही कामं तुझ्याकडे असतील. मुख्य म्हणजे इथे घरच्यासारखे जेवणाचे लाड नाहीत. जे मिळेल ते गोड मानून घ्यावे लागेल. काही काळानंतर तर जेवणही तुलाच बनवायला लागेल. बाबा एकतर मोजकं बोलत आणि त्यांनी एखादी गोष्ट सांगितल्यावर त्याला नकार देण्याचं आमचं धाडसही कधी झालं नव्हतं. त्यामुळे बाबांच्या आदेशावर मी आपली सवयीप्रमाणे मान डोलावली. पहिल्याच आठवड्यात कंटाळलो. दुसऱ्या दिवसापासून मी दुकानात बाबांना मदत करायला सुरुवात केली. पण दिवसभरातला खूप वेळ नुसतंच बसून राहायला लागल्याने लवकरच कंटाळलो.
नेहमीचे ग्राहक बाबांना ओळखत असल्याने ते बाबांशीच बोलत होते. त्यांनी मागितलेल्या वस्तू केवळ काढून देण्याचंच काम माझ्याकडे होतं. संध्याकाळी मी जवळच्याच बेकरीतनं ब्रेड आणला. हा ब्रेड म्हणजे आपल्याकडचा स्लाइस ब्रेड नसून फुगलेल्या छोट्या रोट्याच होत्या. त्यांना पिटा ब्रेड किंवा अरबी भाषेत खुबूस असं म्हणतात. बाबांचं रोजचं जेवण अगदी साधं होतं. ते भात, भाजी आणि खुबूस इतकंच खात. मिळेल ती भाजी चिरून त्यात तिखट मीठ मसाला टाकून पातळसर बनवायची आणि खुबूस बरोबर खायची. भात मऊसर शिजवायचा आणि त्यात कधी मेथकूट, कधी मसाला, तर कधी एखादी कोरडी चटणी किंवा दही घालून खायचा. बाबा वर्षानुवर्ष असं जेवण रोज जेवत असल्याने त्यांना त्याची सवय होती. पहिल्या दिवशी मला ते जेवण गोड लागलं, पण 4 दिवसातच तेच तेच खाऊन मी कंटाळलो. दुकानातल्या मालातल्या लोणची चटण्यांची पाकिटं फोडण्याची तर सोयच नव्हती. बाबांना ते आवडत नव्हतं. आमच्या मुंबईच्या घरात पोळी, भाजी, भात, आमटी असा चौफुला रोज असायचा. त्यातही आई सुगरणपणाने इतकं वेगळेपण आणायची की कधी कंटाळा यायचाच नाही. दुबईत मात्र ताटात रोज 3च ठराविक पदार्थ खाताना मला बालपणाचे शिरखेडमधले दिवस आठवायचे. कुरळकर आजी आजोबांच्या घरी 3 वर्ष मी रोज वरणपोळी किंवा दहीपोळी इतकंच खाऊन राहिलो होतो. आता दुबईत तेच आयुष्य वाट्याला येते की काय, या विचारानेच मी कासावीस झालो. दुकान नवं असल्याने आणि बाबांची सर्व शिल्लक त्यात गुंतवल्याने ते स्वतःच इतकं काटकसरीने राहत होते की बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा विचारही शक्य नव्हता. खरं तर मुंबईहून येताना माझ्या खिशात 10 दिरहमच्या 3 नोटा म्हणजे 30 दिरहम होते. त्यात मला बऱ्यापैकी चैन करता आली असती, पण दुकानासाठी बाबा घेत असलेले कष्ट बघून मी ते पैसे खर्च केले नाहीत. रोज खुबूसचे तुकडे तोडताना मला आईच्या आणि आजीच्या हातच्या लुसलुशीत चौपदरी घडीच्या पोळ्यांची आठवण यायला लागली. पहिला आठवडा मी कसाबसा काढला, पण नंतर आई, संजय, मुंबई, कॉलेजमधले मित्र यांचे विचार मनात आल्याने प्रचंड घरव्याकुळ होऊन रडायला यायला लागलं. दुरून डोंगर साजरे ही म्हण मला दुबईला गेल्यावर पटली. दुबईत जाऊन झटपट श्रीमंत होण्याच्या स्वप्नापायी मी हट्टाने आलो तर होतो, पण 8च दिवसात माझी अवस्था तुरुंगात एकांतवासाची शिक्षा सुनावलेल्या कैद्यासारखी झाली होती. माझ्या वैतागाला अनेक कारणं होती. मुंबईतल्या गजबजीची आणि धावत्या आयुष्याची मला इतकी सवय झाली होती की दुबईतली ती शिस्तबद्ध शांतता मला असह्य होत होती. मुंबईच्या कोलाहलातही एक चैतन्य होतं. ट्रेनने कॉलेजला जाताना डब्यात अनेक ओळखी झाल्या होत्या. घरोघर वस्तू विकण्यामुळेही बरेच लोक ओळखायला लागले होते. इथे मात्र दुकानाबाहेर पडल्यावर सारेच अनोळखी. त्यातून मला स्थानिक अरबी भाषेचा गंधही नव्हता. कोण काय विचारतोय हे समजायचंच नाही. दुकानात आलेल्या ग्राहकांशी किंवा बरोबर काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांशी गप्पा मारत बसणं बाबांना आवडणारं नव्हतं. बाबा स्वतः कामात गुरफटलेले आणि स्वभावाने मितभाषी. दुबईत गेल्यावर माझी जणू वाचाच बंद झाली होती. दुबईची हवा हा आणखी एक निरुत्साही प्रकार होता. हे शहर समुद्राच्या काठावर वसलेलं असल्यामुळे मुंबईप्रमाणे इथली हवा ही दमट आणि घामट. पण मुंबईला जसा हिरवाईच्या डोंगरांचा शेजार लाभला आहे तसं दुबईचं नाही. शहर संपलं की लगेच सुरू होणाऱ्या वाळवंटी प्रदेशामुळे दिवसा भाजून काढणारं तापमान, गरम वारे, असह्य उकाडा, तर रात्री तितकीच कडक थंडी. जेवण निरस आणि पाणी मचूळ. बाबांजवळ हे काही बोलून दाखवायची सोय नव्हती. कारण तू तुझ्या हट्टाने दुबईला आलास, झेपत नसेल तर माघारी जा आणि पुन्हा पाऊल ठेवू नकोस या शब्दात फटकारायला त्याने कमी केलं नसतं. माझ्या मना बन दगड. माझ्याशी बोलायला कोणी नव्हतं. ओव्हरसीज कॉल हा महागडा प्रकार असल्याने आईशी फोनवर वारंवार बोलणंही शक्य नव्हतं. मला परवडणारा एकच प्रकार म्हणजे पत्र लिहिणं. मी दुबईला गेल्यापासून महिन्याभरात दर 3 दिवसाला 1 याप्रमाणे आईला 10 पत्र लिहिली. प्रत्येक पत्रात मी माझं मन मोकळं करायचो. मला तुझी आणि संजयची खूप आठवण येते. इथे करमत नाही हा एकच सूर त्यात होता. आई तरी बिचारी काय सांगणार. ती आधीपासूनच म्हणत होती की दादा तू मुंबईतच राहून अजून थोडं शिक्षण घे किंवा नोकरीचा अनुभव घे. पण मीच तिच्याकडे दुबईला पाठवण्याचा हट्ट धरून बसलो होतो आणि आता तिथे करमत नसल्याची तक्रारही करत होतो.
एका रात्री मात्र चमत्कार घडला. मी सवयीप्रमाणे चादरीत डोकं खुपसून डोळ्यातून टिपं गाळण्याच्या बेतात होतो. अचानक माझ्या अंतर्मनातून धिक्काराचा एक सूर उमटला. मन मला फटकारायला लागलं. धनंजय, हे तुझं काय चाललंय? मुळू मुळू रडायला तू काही लहान नाहीस. 20-22चं वय म्हणजे तरुणाईचा आवेश. स्वतःला सिद्ध करण्याची धगधगती ईर्षा तुझ्या आईबाबांना आणि तुलाही गरिबीमुळे खूप तडजोडी करायला लागल्या. श्रीमंत होण्याचं स्वप्न बघत तू इथवर आलास आणि फक्त महिन्याभरातच रडायला लागलास. तुझे बाबा निवृत्तीच्या वयाला आले असतानाही धंदा सुरू करण्याची हिंमत दाखवतात आणि तू तरुण असून कच खातोस. जरा तरी लाज बाळग. या आंतरिक कान उघाडणीमुळे माझ्या अंगात एकाएकी खुमखुमी संचारली. मी डोळे पुसले आणि निर्धार केला की कितीही सहन करायला लागलं तरी चालेल, पण दुबईला नावं ठेवायची नाहीत. मुंबईच्या आठवणी काढून उदास व्हायचं नाही. सैनिकाच्या मुलाला रडून चालणार नाही. बाबा एकटेपणाची तक्रार करत नाहीत तर मग आपण का करावी? व्यवसायाची मुळाक्षरं. मी बाबांपुढे स्पष्ट बोलण्याचं धाडस दुसऱ्या दिवशी आयुष्यात प्रथमच केलं. त्यांना म्हणालो, बाबा, दुबईला मी गंमत म्हणून नाही तर एका निश्चयाने आलोय. मला तुम्हाला मदत करायची आहेच. शिवाय व्यवसायाचं तंत्रही शिकून घ्यायचंय. गेले महिनाभर मी दुकानात ग्राहकांना माल देण्याशिवाय काहीच केलं नाही. मला कंटाळा येतोय. पण फिरून भारतातही जायचं नाहीये. तुम्हीच सांगा, मी काय करू? बाबांचं फटकळ उत्तर ऐकण्याची तयारी मी ठेवली होती, पण नवलच घडलं. बाबांनी शांतपणे माझ्याकडे क्षणभर पाहिलं. जराशाने विचार करून ते म्हणाले, दादा, हे बघ, दुकानदारीचं हे क्षेत्र माझ्यासाठीही नवीनच आहे. मी स्वतःच ठेचकाळत व्यवहार शिकतोय. दुकान कसं चालवायचं हे माझ्यापेक्षा कोणी अनुभवी दुकानदाराने तुला शिकवलं तर जास्त चांगलं. तू एखाद्या मोठ्या दुकानात उमेदवारी करून ते तंत्र शिकून घे. बाबा तसे छोटे दुकानदार होते, पण व्यवसायाच्या निमित्ताने दुबईतल्या अनेक व्यापाऱ्यांशी त्यांच्या ओळखी होत्या. त्यांनी प्रयत्न करून दुबईतल्या एका सुपरमार्केटमध्ये मला काम मिळवून दिलं. बाबा गमतीने म्हणाले, दादा, शिकाऊ उमेदवार म्हणजे सोप्या भाषेत हरकाम्या. ते सुपरमार्केट मोठं आहे. तिथे काम करताना बघून बघून बऱ्याच गोष्टी शिकता येतील. मात्र माझ्याकडे तक्रार येईल असं वागू नकोस. मी उत्साहाने सुपरमार्केटमध्ये काम सुरू केलं. बाबांचं म्हणणं किती खरं होतं याचा प्रत्यय मला पुढे आलाच. छोटं दुकान चालवणं आणि सुपरमार्केट चालवणं यात खूप फरक असतो. मी हरकाम्या असल्याचा एक फायदा झाला की मला सुपरमार्केटच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये वावरायला मिळालं आणि विविध उत्पादनांचे प्रसिद्ध ब्रँड्स जवळून हाताळायला मिळाले. ग्राहकांना वस्तू कौशल्याने कशा विकायच्या हे मी मुंबईतच शिकलो होतो. आता या सुपरमार्केटमध्ये मला हजारो विविध उत्पादनांची साठवणूक आणि मांडणी कशी आटोपशीर करायची, शिल्की साठ्याची पडताळणी आणि हिशोब ही कामं कशी चालतात ते समजलं. यशाचा पहिला कानमंत्र. व्यवसायात यशस्वी होण्यासाठीचा पहिला कानमंत्र किंवा व्यवस्थापनाचा धडा मी या सुपरमार्केटमध्ये शिकलो. मी इथल्या विविध विभागात उत्साहाने काम करायचो, परंतु एका विभागात काम करताना मला किळस वाटायची. तो विभाग म्हणजे गोठवलेलं पॅकबंद मांस विकण्याचा. मला अंडी आणि चिकन खाण्याची सवय असल्याने त्याचे पॅक हाताळताना काही वाटायचं नाही, परंतु बीफ, गाईचं मांस आणि पोर्क, डुकराचं मांस हाताळणं नकोसं वाटायचं. संस्कार आडवे यायचे. मी बीफचे आणि पोर्कचे पॅक हाताळायला सरळ नकार द्यायचो. एक दिवस ही गोष्ट सुपरमार्केटच्या मालकाच्या लक्षात आली. त्याने मला बोलावून घेतलं आणि कारण विचारलं. ब्राह्मण असल्याने मला गोमांस आणि वराह मांस हाताळताना किळस वाटते असं मी स्पष्टपणे सांगितलं. त्यावर तो मालक हसला आणि म्हणाला, अरे, मी तर पंजाबी जैन आहे. आम्ही घरी इतके कट्टर आहोत की रोजच्या जेवणात कांदा लसूणही खात नाही. पण विविध पदार्थ विकणं हा माझा धंदा आहे. त्यात माझ्या पसंतीपेक्षा ग्राहकांची गरज महत्वाची असते. तुला जर व्यवसायात पुढे जायचं असेल तर 2 गोष्टी कायम लक्षात ठेव. काम हे काम असतं. त्यात उच्च नीच असा भेदभाव करून चालत नाही. आणि व्यवसाय करताना त्यात आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी, जात धर्म हे सारं आणायचं नसतं.
व्यापार हा धर्म आणि ग्राहक हा देव इतकंच लक्षात ठेवायचं. त्या माणसाच्या उपदेशामुळेच माझ्या डोक्यातली जळमटण निघून गेली. ती घटना माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरली. नंतर मात्र कोणतंही मांस हाताळायला मी कधीच नकार दिला नाही आणि कोणत्याही कामाची लाजही बाळगली नाही. सुपरमार्केटमध्ये 6 महिने काम केल्यानंतर मी आमच्या दुकानात परतलो आणि खालमानेनं सारी कामं करायला लागलो. मी लादी पुसायचो, तावदानं साफ करायचो, झाडू पोछा करायचो, मालाची 50 किलोची पोती पाठीवरून वाहून न्यायचो, सायकलवरून माल पोचवायला जायचो, वसुलीसाठी हेलपाटे मारायचो, स्वयंपाक करायचो, कपडे धुवायचो, दुकानात काउंटरवर काम करायचो, कधी बाबा बाहेर गेले तर गल्ल्यावर बसायचो. माझ्यात झालेला हा बदल बाबांना मनातून सुखावत असावा, पण ते बोलून दाखवत नसत. बाबा फार कमी बोलत असले तरी मी मात्र ग्राहकांशी नम्रपणाने आणि गोड शब्दात भरपूर बोलायचो. पूर्वी फिनेल विकताना मी तो एक धडा शिकलो होतो. त्याचा चांगला फायदा दिसायला लागला. माझ्या गोड बोल्या वृत्तीमुळे दुकानात ग्राहकांची वर्दळ वाढायला लागली. पहिल्याच वर्षी फटका. बाबांनी जानेवारी 1984 मध्ये दुकान सुरू केलं होतं आणि मार्चमध्ये मी त्यांना येऊन मिळालो. आम्ही दोघेही दुकान चालवत होतो, पण या टप्प्यावर अपयश आमची वाट बघत होतं. ओपनिंग बॅट्समनचा पहिल्याच ओव्हरमध्ये क्लीन बोल्ड व्हावा तशी आम्हालाही व्यवसायात पहिल्याच वर्षी जबरदस्त ठेच लागली. ती इतकी जिव्हारी लागली की त्यातून पुढची 3.5 वर्ष आम्ही सावरू शकलो नाही. दुकानाला 1 वर्ष पूर्ण झाल्यावर आम्ही हिशोब मांडला, तेव्हा मोठा तोटा होत असल्याचं आम्हाला दिसून आलं. खरं तर बाबांची व्यवसायाची पद्धत फायदेशीर होती. ते भारतातून उत्तम दर्जाच्या वस्तू 20 ते 50 किलो या प्रमाणात मागवत मुंबईत रुपयात खरेदी आणि दुबईमध्ये दिरहॅममध्ये विक्री, दोन्ही चलनांमधल्या फरकामुळे कागदावर तरी नफ्याचं गणित आकर्षक वाटायचं. परंतु प्रत्यक्षात आम्हाला नुकसान झालं होतं. त्यामागे एकच कारण होतं, ते म्हणजे फुगलेली आणि बुडीत खात्यात गेलेली उधारी. घडलं होतं ते असं की आमच्या दुकानातून केवळ किरकोळ ग्राहकच नव्हे तर काही फेरविक्रेतेही माल खरेदी करायला लागले होते. दुबईत वेगवेगळ्या देशांमधले प्रांतांमधले लोक राहतात. भारताप्रमाणे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, इराण आदी देशांचे लोक तिथे रोजगारासाठी येतात. आमच्या दुकानाचा माल दर्जेदार असल्याने दूरवरच्या भागांमधले काही विक्रेते घाऊक प्रमाणात 1-2 महिन्यांच्या बोलीने उधारीवर खरेदी करत आणि किरकोळीत जास्त दराने विकून नफा कमवत. व्यवसायात माल जेवढा लवकर उचलला जाईल तेवढं कधीही चांगलंच, या हिशोबाने आम्ही माल त्वरेने पुरवत राहिलो. पण उधारी चिकाटीने वसूल करण्यात हेळसांड केली. परिणामी 2 महिन्यांनंतर अनेकांनी आमच्याकडे सध्या पैसे शिल्लक नाहीत म्हणत चक्क हात वर केले. बरं, त्या लोकांशी भांडायचीही सोय नव्हती, कारण एकतर ते धिप्पाड आणि गरम डोक्याचे होते आणि परदेशात अनोळखी लोकांशी वादावादी फार महागात पडते हो. आईने सोन्याचं मंगळसूत्र विकलं. या तोट्यामुळे बाबा खूप अडचणीत आले. एकतर त्यांनी नोकरीत जमवलेली सर्व पुंजी, दुकानाचं भाडं, माल खरेदी यात संपली होती. त्यात आमच्या दोघांचा खर्च होताच. आता 2च पर्याय होते. एकतर नुकसान सोसून नवं भांडवल उभारून दुकान सुरू ठेवायचं किंवा दुबईतून गाशा गुंडाळून भारतात परत जायचं. बाबा सहजासहजी हार मानणाऱ्यातले नव्हते. खडतर परिस्थितीतही टिकाव धरण्याची सैनिकी जिद्द त्यांच्या अंगात होती. मुख्य म्हणजे ते भावनाप्रधान न होता व्यवहारी विचार करत. आईबाबांनी त्यांच्या आयुष्यात ये दिन भी गुजरेंगे अशा संयमाने सर्व अडचणींचा मुकाबला केला होता. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी बाबांनी आईला पत्र लिहिलं. तिचे सर्व दागिने आणि घरातल्या रोजच्या वापराखेरीजच्या सर्व वस्तू विकून पैसे उभे करायला सांगितले. त्याप्रमाणे आईने केवळ काळी पोत असलेलं मणिमंगळसूत्र गळ्यात ठेवलं आणि सोन्याच्या घडीव मंगळसूत्रासह सारे दागिने, सगळं फर्निचर, टीव्ही, फ्रीज, रेकॉर्ड प्लेअर इतकंच काय, पण अगदी स्वयंपाकघरातला तिचा सोबती असलेला मिक्सरही विकला आणि त्याची एकत्रित रक्कम दुबईला बाबांना पाठवली. ही रसद वापरून आम्ही नवा माल भरला आणि यापुढे अनोळखी लोकांना उधारीवर माल देण्याच्या बाबतीत कानाला खडा लावला.
जुन्या विक्रेत्यांना मागची उधारी पूर्ण मिळेपर्यंत माल द्यायचा नाही आणि नव्या विक्रेत्यांशी शक्यतो रोखीने व्यवहार करायचा असं धोरण आखलं. त्यामुळे अर्थात काही ग्राहकांना गमवावं लागलं, पण निदान दुकान तरी सुरळीत चालू राहिलं. आईचे दागिने विकणं बाबांना सवयीचं होतं आणि ते तसे घट्ट मनाचेही होते. माझं मात्र तसं नव्हतं. आईला बिचारीला जरा कुठे चांगले दिवस बघायला मिळत असतानाच एकाएकी गळ्यातलं सोन्याचं मंगळसूत्र विकण्याची वेळ यावी या विचाराने माझं मन गलबलून गेलं. मी भावनावश होऊन तिला पत्र लिहिलं. त्यात म्हटलं होतं की प्रिय आई, दुकान वाचवण्यासाठी तू दागिने विकलीस. स्त्रिया निश्चयाने सांभाळून ठेवतात तो दागिना म्हणजे सोन्याचं मंगळसूत्र. तो काढून देताना तुझा हात कचरला नसेल, पण डोळ्यात पाणी नक्की आलं असेल. तुझा मोठा मुलगा म्हणून मी तुला वचन देतो की मंगळसूत्रासह तुझे सर्व दागिने एक ना एक दिवस तुझ्यासाठी घडवेनच. पण तुला आणि बाबांना उर्वरित आयुष्यात काहीही कमी पडणार नाही इतके पैसे कमवेन. मी इतके कष्ट करेन की एक दिवस आपल्याही घरात अक्षरशः सोन्याचा धूर निघेल. तुझेच संस्कार असल्याने माझा नशिबापेक्षा कष्टांवर विश्वास आहे. आता मुंबईला येईन तो तुझे दागिने परत घेऊनच. कितीही काळ लागो, पण तोवर घरी येणार नाही. आईचं त्यावर मला 4च ओळींचं संक्षिप्त पण अतिशय प्रेरणादायी उत्तर आलं. तिने लिहिलं होतं, दादा, मला खात्री आहे की तू आम्हा दोघांना खूप सुखात ठेवशील. दागिन्यांचं म्हणशील तर स्त्रीला आपल्या नवऱ्या इतका आणि मुलांइतका अनमोल अलंकार दुसरा कुठलाही नसतो. मी तुम्हा दोघांना इतकंच सांगेन की व्यवसायासाठी एकदा पुढे टाकलेलं पाऊल माघारी घेऊ नका. लक्ष्मी सगळ्यांना आपली चंचलता दाखवते, परंतु कर्तबगार व्यक्तीच्या मागे मात्र स्थिरपणे चालत जाते. आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड यश देईल ही माझी श्रद्धा आहे.